रत्नागिरी शहरातील कोकण नगर ते चर्मालय या मुख्य मार्गाची अवस्था सध्या अक्षरशः भीषण झाली आहे। या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून वाहन चालकांसाठी हा रस्ता म्हणजे दररोजचा मृत्यूला आमंत्रणच ठरतो आहे। काही दिवसांपूर्वी 24 न्यूजने या मार्गाची दुरावस्था अधोरेखित करणारे वृत्त प्रसिद्ध केले होते। त्यानंतर नगरपालिकेने तात्पुरत्या उपाययोजना करत डागडुजी केली गेली, मात्र पावसाच्या संततधारमुळे हे डागडुजी वाफेत मिसळल्यागत गायब झाले आणि खड्डे पुन्हा त्याच क्रूर स्वरूपात समोर आले। या रस्त्यावरून रोज शेकडो वाहने धावत असतात। मिरजोळे, शीळ, मजगाव, भावे आडोप, तांडे आडुम, वेतोशी, करबुडे, उक्षी आणि केळी ही अनेक गावं या रस्त्याने जोडली गेली आहेत। एवढंच नव्हे तर याच मार्गावरून भारतीय तटरक्षक दलाचे कार्यालय गाठले जाते। पण दुर्दैव म्हणजे नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे हा रस्ता आता अपघातांचा सापळा बनला आहे। खड्ड्यांत अडकून वाहनांना दणके बसतात, लोक वैतागून शाप देतात, पण या रस्त्याकडे प्रशासनाचे मात्र कायम दुर्लक्ष होत असल्याचं चित्र आहे। रस्त्याच्या समस्येबद्दल आम्ही नागरिकांशी बोललो, त्यावेळी नागरिक काय म्हणाले पाहूयात। कीर्तिनगर ते चर्मालय या रस्त्यावरती प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले आहेत। माझा नगर परिषदेला एकच विनंती आहे की हे खड्डे लवकरात लवकर भरून चांगला रस्ता बनवावा, कारण की ह्याच्यामुळे होणाऱ्या पब्लिकला खूप त्रास होते। रोजचे रोज ॲक्सिडेंट बघायला मिळत आहेत, फार जास्त प्रमाणात नुकसान होतं। तर माझी ही एक विनंती आहे की हा रस्ता कोकण नगरचा पूर्ण चांगला बनवून द्यावा। कीर्तिनगर ते 4 रस्त्यापर्यंत मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत, का इथं कोणी लक्ष घालत नाही। आता जवळ माझं चिकनचं दुकान समोर रस्त्यावरच जायचं, पण तरीसुद्धा ही लोक काय बघत, दिवसाला 1-2 तरी माणसं इथं खड्ड्यात पडत आहेत, पण कोणी इथं ते खड्डे भरायचं कोण काम करत नाही। भारताच्या मातीचे खड्डे जे दगडी मातीवर टाकतात, ते दगडी माती पाऊस राहत आहे का? त्याच्यामुळे की ना जरा खड्डे, नगर परिषदेला विनंती आहे की तेवढं खड्डे लवकर लवकर भरावी। रात्रीच्या वेळी या खड्ड्यांचे भय आणखीनच वाढते। रस्त्याच्या अंधारात ते ठिकाणी मृत्यूच्या सापळ्याप्रमाणे दडून बसलेली असतात। कुणा निष्पाप वाहन चालकाचा जीव गेला तरच नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग येईल का, असा थेट सवाल उपस्थित होत आहे। नागरिक व्यापारी रस्ता दुरुस्त करण्याची विनंती करत आहेत। या मार्गावर दररोज अपघातांची शक्यता वाढती आहे। गावागावातील शाळकरी मुलं, रुग्णवाहिका, सामान्य माणूस सगळेच या रस्त्यावर धोक्याच्या सावटाखाली वावरत आहेत। मात्र हा रस्ता आता दुरुस्त करणार की अपघातांची संख्या वाढवणार, या प्रश्नाचे नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनीच उत्तर द्यावे। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा।